आंबा नाही खाऊ शकत म्हणून हा फ्रूट घेतलाय. हा फ्रूटचा पण भाव जास्त आहे पण आंब्याला तेवढा भाव नाही. वालेकुम रहमतुल्लाह. बघा अल्हम्दुलिल्लाह आज आपलं फरीद भाई मिळल्यात बानकोटला. आम्ही आज बानकोटला आहो. फरीद भाई सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. काय बात खबर? बेश आहे अल्हम्दुलिल्लाह. तब्येत पाणी? बेश आहे. आज 20 एप्रिल आली. जी काय पोझिशन सीझनची आपल्या आंब्याची जरा सांगा हो व्ह्युअर्सला. सीझन यंदा एकदम डल आहे. मला वाटतं आता माझी 56 वय आहे. 40 वर्ष 16 वर्षापासून मी आंब्याच्या इनात आहे. पण 40 वर्ष आता तरी 40 आणि 16 56 तर आवडी डल आणि अवरो कमी आंबो का मी आहे तीच बघलो नाही लाईफमध्ये नाही. माझ्या लाईफमध्ये नाही. म्हणजे लोकांनी इतकी पावडर मारली ना तितका तिला खर्च झालेलो आहे. तितका जेवण पावडर मजुरी हो तर तो पैसो ज्यांची 5-5 कंपाऊंड आहात तर तुम्हाला सांगा 310-12 लाख रुपये त्यांच्या अंगावर ऑलरेडी हात कॉन्ट्रॅक्ट बेचचे आहेत. तो मालकीचे एका 2 हात बाकी कॉन्ट्रॅक्ट बेचचे आहेत. तर अशा लोकांना इतकी तकलीफ झाली आहे त्या बिचारांना. मला वाटतं या वर्षी गड्यांचे पैसे नाही होणार. अल्लाह अकबर. आणि जनरल तुम्हाला मी बोलताय तुम्ही माहिती काढा तुम्हाला माहिती पडसा तुम्ही पण धंद्यावर लावा. पण अल्लाह तुला माफ कर पैसा म्हणजे यंदा जी झाला आहे माझ्या 40 वर्षाच्या अनुभवात तेव्हा झाला नाही. तेव्हा सरकारने याच्यावरती काही तोडगो काढावं. सरकारला काय फुरसत आहे आपल्या कोकणातून बघायचो. कोकणातलं बघा आपण आज त्या सरकार जी आहे सत्तेत सरकार आहे त्याच्या सोबत आहोत आपण संघटित आहोत आणि त्यांच्यासाठी आपण आज प्रयत्न प्रकष्टा संघटनासाठी आपण योगेश कदम हे आपले मंत्री आहेत त्यांच्या पक्षाची जुनी माणसं आहोत आपण. आपल्या 34-35 वर्ष झाली. त्याच्यातलं आपलं भाऊ आसवारे पण आहात आणि ते पण आंब्याच्या व्यापारी मोठा शेतकरी आहेत. पण एकदाची परिस्थिती आहे तर सरकारने या परिस्थितीला दखल घ्यावी देऊन त्याच्या म्हणजे दखल घेण्यात यावी आणि शेतकऱ्यांना त्याचा काहीतरी मोबदला देण्यात यावा. कारण आज जी मोलमजुरी आणि पावडर आणि त्याचं जेवण साफसफाई मेंटेनन्स त्याचा पैसा पण निघणे शक्य नाही आहे. तरी शेतकरी फार हवालदिल झालेला आहे. आज घाटावरती काय पाऊस कमी पडला का काय झाला कापूस हे नाही झाला ते नाही उत्पन्न आलं तर करोडो रुपये ते शेतकऱ्याला घाटावर देतात. पण आपल्या कोकणातलं योगेशदादा कदम यांची आपला आवर्जून विनंती आहे भरत शेठ गोगावलेची विनंती आहे तर त्या आपल्या शेतकऱ्यावरती जेणेकरून मंडणगड तालुका कोकणातल्या शेतकऱ्याचे आणि बानकोट परिसर हा जो मंडणगड तालुक्यातला आहे त्यातले जे विधानसभेचे जे हे आहेत आमदार आहेत आणि राज्यमंत्री आहेत ते पण योगेशदादा कदम यांनी दाद फिर्याद घ्यावी किसानांची शेतकऱ्यांची आणि लोकांना त्याचा मुबादला चांगल्या पर्यंत देवा ही विनंती आहे. शासकीय अधिकारी जे आहेत प्रशासनाचे आहेत जे तुमच्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटची माणसं त्यांनी सर्वे करावं अक्षरशः. म्हणजे त्याला फील्डवर समजेल काय पोझिशन आहे त्यांच्या लक्षात येईल. त्यांनी ते सर्वे निरीक्षण करून त्यांनी ते प्रस्ताव शासनाकडे द्यावं. आणि आज परिस्थिती अशी आहे की आपला स्वतः शेतकरी असून आंबा खायची वेळ नाही. आंबा नाही खाऊ शकत म्हणून हा फ्रूट घेतलाय. हा फ्रूटचा पण भाव जास्त आहे पण आंब्याला तेवढा भाव नाही. आंबा नसून सुद्धा एवढा काय भाव नाही आहे. हा फ्रूट मी घेतलोय तर आज माझ्या घरातून आंबा नाही. अरे बापरे. आणि 12 महिने आपण फ्रूट खातो आणि 2-2.5 महिने आंबा खातो. पण आंब्याची परिस्थिती एवढी हलाखीची आहे की आंबा तेव्हा तात्काळ प्रशासनाने आणि यंत्रणांनी दखल घ्यावी शेतकऱ्यांची आणि शासकीय यंत्रणांनी दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त मदत करावी ही विनंती आहे आमची. पण ही लाईफ मध्ये असा कधी घडलेला नाही. आयुष्यात उभ्या असं घडलं नाही. 40 वर्षाचा अनुभव आहे. पण वय आहे 16 वर्षापासून याच्यामध्ये मी जे करतोय स्वतः मी झाडं लावून आता आंबे करतोय. पण आज परिस्थिती माझ्या स्वतःच्या बागेत 300 पेटे 350 पेटे आंबा असतो छोटासा बाग आहे तिथे आज 15 पेटे आंबा नाही. बरोबर आहे. हे तुमच्या योगेशदादा कदम यांचं शाखा प्रमुख पण आहेत. यांची विनंती पण आहे ही दखल घ्यावी शासनाने पण आणि यंत्रणाने पण. गट विकास अधिकारी एग्रीकल्चर डिपार्टमेंटची जी माणसं आहेत त्यांनी सर्वे करावं. अक्षरशः त्यांनी येऊन सर्वे करावं आणि त्याच्यात त्यांनी स्वतः सरकारला त्याचा प्रत्युत्तर द्यावा. काय ते नियोजन त्यांनी करावं. थँक्यू नक्की. आपली विनंती आहे. हे आपल्या इकडे झहीरबा हलवीतकर पण आहेत आणि इकडे बद्रुद्दीन उंडरे पण आहेत. त्यांचं काम चाललंय समजा ऑनलाईन. ओके चला.